नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. जत तालुक्याच्या पूर्व भाग असेल किंवा अनेक गावांमध्ये सध्या दुष्काळाची परिस्थिती मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. गेल्या 2 ते 3 महिन्यापासून या पूर्व भागामध्ये पावसाचा पत्ता नाही. काही तुरळक सरी काही गावांमध्ये पावसाच्या आल्यानंतर काही शेतकऱ्यांनी खरीपाचा हंगाम या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. मात्र अनेक गावांमध्ये खरीपाची पिके किंवा खरीपाची पेरणी झालेली नाही. नुकतंच आम्ही 8 दिवसापूर्वी दरीबडची या भागामध्ये जात असताना एका शेजारी डाळिंब बागेला एक शेतकरी विकत पाणी आणून घालतानाचं चित्र आम्ही त्या ठिकाणी बघितलं. त्यानंतर आम्ही त्या शेतकऱ्याशी चर्चाही केली, तर त्यांनी सांगितले की दररोज 1000 ते 2000 रुपयाचं पाणी आमच्या डाळिंब बागेला घालावं लागते. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर अशी भयान परिस्थिती जर जत तालुक्याच्या पूर्व भागात होत असेल तर येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये कशी परिस्थिती असेल याची भयानकता या ठिकाणी आपल्याला दिसते. त्यामुळे येणाऱ्या महिन्याभरामध्ये जत तालुक्यामध्ये जो परतीचा पाऊस आहे तो पाऊस पडणं अत्यंत गरजेचं आहे. जत तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक तलावांमधील आता पाणी संपत आलेलं आहे. आपण जर बघितलं तर संघचा जो मध्यम प्रकल्प आहे त्यातले पाणी कमी झालेलं आहे. तर उंबीच्या दोड्डा नालामधलं पाणी कमी झालेलं आहे. तर अंकलगी येथील जो तलाव आहे त्या तलावातलं जेमतेम महिनाभर राहील इतपत पाणी आहे. तर सोरडीच्या तलावामधले सुद्धा पाणी मृतसंचय पातळीच्या खाली आलेलं आहे. तर बाजूलाच जो डावा तलाव आहे त्या तो तलाव पूर्णपणे ठणठणीत आहे. त्यामुळे गुड्डापूर असेल किंवा या परिसरातील अनेक भागामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी सुद्धा केलेली नाही. त्यामुळे अशी भयानकता अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे. तर आसंगी परिसरामध्ये जर बघितलं तर काही शेतकऱ्यांनी उडीद असेल किंवा तूर असेल ही याची पेरणी केलेली आहे. काही शेतकऱ्यांनी बाजरीची पेरणी केलेली आहे. मात्र आता पावसाअभावी ते आता वाळून जाण्याची भीती या शेतकऱ्यांना निर्माण झालेली आहे. त्यामुळे सरकारने किंवा शासनाने तातडीने पूर्व भागातील सर्व तलाव एकदा भरून जर घेतले तर याचा मोठा दिलासा या शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षीचा हा जो खरीपाचा हंगाम आहे तो पूर्णपणे वाया गेलेलाच आहे. मात्र राहिलेले जे द्राक्ष बागा असतील किंवा डाळिंबाच्या बागा असतील किंवा पेरूच्या बागा असतील, काही चिकूच्या बागा असतील, लिंबूच्या बागा असतील, ह्या जगवण्याचा खटाटोप हे शेतकरी या ठिकाणी करताना दिसत आहे. त्यामुळे शासनाने या शेतकऱ्यांना दिलासा देऊन किमान तलाव तरी म्हैसाळच्या पाण्याने भरून घ्यावेत अशी मागणी अनेक शेतकऱ्यांनी आमच्याकडे केलेली आहे. धन्यवाद. Press the bell icon on the video and never miss another update.